भंडारा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या इटाण ते कोलारी पुलाचं काम गेल्या 8 ते 10 दिवसांपासून 8 ते 10 वर्षांपासून रखडलेलं आहे। लाखांदूर तालुक्यातील इटाण आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील कोलारी या दोन गावांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरच्या पुलासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला। मात्र तब्बल दशकभर उलटूनही हा पूल पूर्ण झालेला नाही। परिणामी शेतकरी, मजूर आणि विद्यार्थ्यांना आजही वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रातून होडीनं जीवघेणा प्रवास करावा लागतोय। आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी या प्रकरणी तातडीनं लक्ष घालून पुलाचं काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। परिसरातील नागरिकांना भर पावसात या नावेनं जीवघेणा प्रवास करावा लागतो। आरोग्य असो की शिक्षण असो, सर्वात महत्त्वाचा ठिकाण म्हणजे ब्रह्मपुरी आहे आणि या भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा हा जो पुलियाचा काम आहे हा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पूर्ण करावा अशी नागरिकांकडून शासनाला मागणी आहे। 60-65 वर्षापासून आम्ही आमच्या नावाडी धीवर कामगार संस्थेमार्फत डोंगा हा चालवत असतो। आजही 8 ते 10 वर्ष झाले पुलियाचा बांधकाम पूर्णत्वास आलेला नाही। ह्या आमच्या नावेतून जीवघेणा प्रवास आजही, मग ते आरोग्यविषयक असो, शिक्षणविषयक असो, ह्या सर्व सुविधा अभावी ह्या पुलियाचा बांधकाम लवकरात लवकर होणं अगत्याचं आहे। गेली 8 वर्षापासून इटाण ते कोलारी या नदीघाटावर पुलियाचं बांधकाम चालू झालेलं आहे, पण अजूनपर्यंत ह्या पुलियाचं काम पूर्णत्वास आलेलं नाही आणि प्रवाशांना इथून नावेतून जीवघेणा प्रवास करावा लागतो। मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, शिक्षण घ्यायला जाण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतात आणि पुलिया झाला असतं तर सोयीस्कर झालं असतं।